ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। लक्ष्मीदेवे नमः। सरस्वतीदेवे नमः। गुरुमावले नमः। तुकाराम महाराजाय नमः। विठ्ठल रुक्माय नमः। साईबाबाय नमः। रंगनाथाय नमः। ओम जय जय श्री नवनाथाय नमः। गोरक्षांद जलवडाक्षरबंकानि मच्चंद्राद्या चौरंगिरेवनांक वर्तते संध्या भूम्या भूर्ण नवनाथ सिद्धा। गोरक्षालंदर जलवडाक्षरबंकानि मच्चंद्राद्या चौरंगिरेवनांक वर्तते संध्या भूम्या भूर्ण नवनाथ सिद्धा। गोरक्षालंदर जलवडाक्षरबंकानि मच्चंद्राद्या चौरंगिरेवनांक वर्तते संध्या भूम्या भूर्ण नवनाथ सिद्धा। गोरक्षालंदर जलवडाक्षरबंकानि मच्चंद्राद्या चौरंगिरेवनांक वर्तते संध्या भूम्या भूर्ण नवनाथ सिद्धा। ओम श्री गणेशाय नमः। ओम जय जय श्री नवनाथाय नमः। ओम श्री सरस्वती देवे नमः। सहजयन्ती चंद्रवदनो देवी यत्पादपंकजस्मरणं वासर्मनिरिवतं साराशी नाशयन्ती विघ्नानां। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रवक्रा या वीणावर्धनमणित्रा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति देवो सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। मुखं करोति वाचाल पंगुलंघयन्ति गिरिमा यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतदेव कंसचानुमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुदेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रुता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री पार्वतीपते हर हर महादेव। ओम जय जय श्री नवनाथाय नमः। नवनाथ ग्रंथ अध्याय 37 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जय आदि पंकजाक्षा आदि पुरुषा सर्व साक्षा अव्यक्त व्यक्त का सर्व परीक्षा महादशा रमावरा। मागील अध्याय कथन करविले वट सिद्ध नागनाथ जन्म व परिसिद्ध कळा पावन कोल्हापुरी पातला। ते राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री ओवरीत नेऊन या दाखवणी म्हणे पुजाराशी सबळ पडल्या कणकराशी। तरी ह्या असतील ज्या दिवस सरतील ज्या दिवशी तवरी संतर्पण योजावे तरी अन्य वर्ण काहीच करू नये भिन्न। सकळा लागी करुणी पक्वान पंक्तीत वाढावे। गावा माझी सकळा कारणे पेटून द्यावा पाकी अग्न। द्विवेळ त्रिवेळ घालून भोजन तृप्त करावे सकळा ते। शेठ सावकार राजा रंक सकळाशी आणून उपावा पाक। अत्यंजती बहुदेव लोक तुष्ट करावे सर्वांशी। ऐसे सांगून पुजारा ते शीघ्र कामाटी अनावित कर्मयोगे परमित सकामकार्मी योजिले। उत्तम तिथे प्रेमने करुण मांडव मंडप उभारून पाका लागे सज्ज करून सर्व काम चालविले। मग शिष्ट गृही धाडून तया दिले आमंत्रण। एकीकडे पाक निर्माण कराव्या लाविले आणि ग्रामद्वारे टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून कामे चालविले। शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देशा समान। देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिली। पंचद्रविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसेनी परुड मिळवणी देश जाती मिळाल्या। असो भेदाभे वन्य जाती षडस मार्गानी पाकविती। खाजा करंजा कंजूर मालती शिराबुंदी करिताती। पुरी पोळी शिप्रा बहुत चमचमीत भाज्या वरण भात। पंचमदो त्यात पार घृत इच्छे समान मिरवतसे। असो पाकाग्नी सिद्ध कोर्ण
चालते पंक्ती सेविती अन्न पुन्हा शुद्धा लागल्या परतून येऊन अन्न सेविती प्रथम पाक जात जाती जेते नसे काही करुती कित्येक वाढून ग्रहाशी नेती भोजन करुणी मन जात मनमाने कोणी कोरडेचे उपटून नेती अन्न नेवरी भरती आपले सदन मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात रावरंक कुटुंबासहित अन्न सेवनी होती तृप्त मग वनी तुकाधिपती दीप्यानिमित्त गृहग्रही मिरवला असो यापरी एक मास ग्रामी सेवी सिद्धानास यावरी कथा तिसुतास कैशी वर्तली ती का प्रथम दिनी भिक्षकान गावगाव संचरी त्रिनंदन क्वचित रूपी विरूपान भिक्षा मागे गृह गई तव ते घरोघरी जन म्हणती गावात प्रयोजन होते ते आम्हा जाणे कुटुंबादी भोजना तरी तू सत्वरगती जावनी सारी आपुली पंक्ती व्यर्थ शेन कासया प्रती वाईट कदन इच्छुनी उत्तम पक्वान टाकून व्रत काशीने शेजल द्रेवान कामधेनुचे कासे आनन कानन कोंडा का भक्षावा की कल्पतरू बैसल्या ठाई हिचे समान पदार्थ देई मग काशी नावे धावरी पायी मिळवाया मुक्ती ते परिसहस्ता ग्रहा लागून मग चाकरी कास्या करावी हेमा कारण भावे अतुडता पियुषपान मग वली रसायन काही छावे ते वितू प्रकरण करीशी येथे सोडून सुधानाशी कदा न करिता या गावाशी हिंडतोसी मती मंदा हे परिया स्वामी ग्रहाशी भोजना जातो आम्ही कुटुंबेशी पाक करावा कवने रस्थेशी तुझ लागी उपावया ऐसे घरोघरी भाषणे होती दत्तात्रेया कारणे मग मनात मने प्रयाजन जाऊनी पाहू निजदृष्टी ऐसे योजने सोचितात तेथे पातलात पोनात उभा राहुनी पाकशाळेत पाक लक्षात आणि तसे तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्ध अन्न थोडे करता न समान होय अपार न पचविता एक पोळी पडताची लागली परी सहस्त्रे वाढीली ऐसे चिन्ह ओळखिली सिद्धी कळा महाराजे मग ती तिच्या जना लागी भुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत हे रमंती महासमर्थ वट सिद्ध नागनाथ करती की ऐसे कोणी त्रिसूत कोणाने सुचितात क्या मुला की या मुलाशी सिद्ध पदार्थ काशी क्षत्रिय ओपिले तरी त्याचे नाव होते यथार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ तरी तोचे काय आहेत मोठे पुन्हा मिरवाया त्याशी वर्षे लोटली विष तरी आला असेल स्थूळ देहास तरुणपणे महंतीस वाढवाया टेकला परी मज कारणे गोचर व्हावे ही मज मने या गावीचे संधान करुणी संतर्पण मांडिले हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्ध अन्न सकळ गावीचा पाक अर्जुन केला अर्थ मज करिता तरी आता असो कैसे आईचा दिन करू उपवास ऐसे योजने सोचितास स्वामी तिथून चालिला परी अनेक जन पाचारती वाळा कारण आपण दावे भोजन करून तो ऐसा का जातेसी ऐसे म्हणून हाती धरिती पुन्हा पाकशाळी आणेती परी तो नायकी युगपती गावा माझी संचरे मग कनकधान्याची भिक्षा करीत लोक पुसता या ते वदत की आमचा नेम भिक्षारहित अन्न सेवित नाही जो ऐसे वधूनी सकळ लोकात शुष्क अन्न मागुनी घेत काशी क्षेत्राशी जाऊन त्वरित भोजनाते सारितैसे ऐशी रीती एक मास लोटून गेला स्थितीस परिनागरात सोचिताच विचार करीते पै झाला म्हणे लोटला एक मास स्वामी दिसे मास मग बोलवणी ग्रामस्थास पुसता झाला महाराजा म्हणे गावात कोणी येत आतिथ्या आहे भिक्षावंत तव ते म्हणते सिद्धनाथ एकती ते तू की तो येथीच तुमचे अन्न न सेवे मागतो भिक्षा कदान्न आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही चारितो ते येथे भोजन मनोनी न मिळे त्या पक्वान वास्तव्या कोरडे मागुरी धान्य नेत आहे महाराजा ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्याचे मने नागनाथ
मागो येतील जे गावात खरा श्रुत मज लागी त्याशी काही न टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊन निघलानी कालीन वचने भोजन घाली तयाशी पर्यायिक एक अर्थ कोरडे अन्न ग्रहात एरवेर तो भिक्षेते त्याचे अन्न वाढावे त्याने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा वया परी न घेईन मग तुम्ही येऊनी उधड करी श्रुत करा मज लागी ऐसे पाच पन्नासाशी नाते सांगितले भाविकाशी ते कदा काळी कार्याशी टळणार नाहीत निश्चय ऐसे सांगून सिद्धांना त्यात तिथले वस्त्री बांधून मग आपल्या ग्रही जाऊन वाट पाहत बसले तो दत्तात्रेयसुत भिक्षेशी आले अकस्मात तव ते सिद्धाने घेऊन हातात सन्मुखे ती घालावया म्हणती महाराजा आम्ही दिन आमचे ग्रही हेचे अन्न आमचे ग्रही कैसे अन्न परिणागणात कृपा करून देतो अन्न आम्हाशी तरी त्या भिक्षेत भिक्षा चोज तुम्हा वाढावे धर्म काज ऐसे बोलते ते सहज श्रुत कराव्या ताशी परमचतुर विचक्षण परीक्षा घेते श्रुत करून परितो त्रिदेवाचा अंश हे कोण भिक्षेचा कळेना मागे पावलं तत्काळ ठेवून जात होय अत्रिनंदन मग ते आपले ग्रहीचे अन्न घेऊनी धावती म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपल्या न वाटे चित्ती प्रसन्न तरी आमचे कष्टाचित्त देऊन विन्मुख होऊ नकाची ऐसे सांगून भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती मग लगबगे हेर जाती श्रुत करती नाताशी होता श्रुत मात शीघ्र चपळते धावत निकट येता हस्तसंकेत हेर धाविती तयाशी तो हस्तसंकेते खोने त्रिसुताचा निकट जाऊन प्रथम करे कर्ज कवळून चरणी माथा ठेवीत असे म्हणे महाराजा योगपती मायेतू माऊली दयाळ शिती तरी डावली निशाळ पाठाचा प्रती गुप्त कैसा विचारशी मज करुणिया निर्हवान दैन्यवंत बहुत काननी ते सोडून निष्ठुरपणे जाशी कैसा ओ माये मज बाळपणी आपले चोज धावनीत भोज गेला असे टाकुनी महाराज मागे दृष्टी न करिता तरी मी सख्या तुझ वाचुनी पडलो आहे घोर वनी मार्ग लक्षिता सूक्ष्मनयनी प्राणकंठी उरलासे जैसा जातक दृष्टी करुण वाटवय मुद सघन की उखळी हरणी लागून वाट पाहे पाडस वीर संवंतर गेला काळ चितावनी दाही स्थळमळ ते शांत करावया जळ तुझे काही दिसेना आपा वेगळी आप मासुळी ते विधव भेटी जीव तळमळी तरी माये त्वा हृदगत कमळे निष्ठूर कैसे साठविले ऐसे म्हणून आरंभळत नेत्र सुनिपाद शाळेत मने अंतर देऊनी माते गेलाशी कैसा महाराजा ऐसे वधुनी ग्लानीत वाणी दूर लोटवी नेत्र जीवनी मग त्रेदय परीक्षा नेने अंतराते ओळखी चित्ती मने प्रांजळवंत तापला हे नाथ मग मस्तका खाली घालून हस्त उठवले महाराजे प्रेमस्ने कोळोनी पाणी हृदय कवळविला प्रेमे करुणे वाम हस्ते कोळुनी मुक्ती नेत्रश्रू पुस्तसे मग धरुणी शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपे मोळी ठेवणी हस्त कर्णी मंत्र ओपिला देवनी सुरमुखे आत्मखून केला ब्रह्मप्रायन अपरंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले हे सेवता ब्रह्मस्थिती कोटी तत्काळ गुरुकृपे घडली पडली दृष्टी ते जैसे अभ्र वितुळता शेवटी गुढाळरक दिसतसे ते विपाता दत्त स्वरूप मग चंबळला आनंद कोप आहा म्हणून बाप पदी मोळी अर्पितसे मग परमप्रिय त्रिनंदन की घेतला स्नेह करुण करे मुख कुरवाळून मागील कथा विनोदी अयहोत्र नारायण अयेश तुबा हे कारण मुर्गे खुशी विधी वीर्यवान जन्म तुझा होय बा तरी ही अशी मूळ कथा मजा तुडली हृदय शोधिता म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिली तरी तुझ भेटी द्याव्या कारण इच्छित होते माझे मन परे प्रारब्ध योगे करुण आजी घडून आले बा जे प्रकरण समय चित्त प्रारब्ध योगासाठी
हे प्रकरण समय चित्त लोहचुंबका भेटी भेटी होत की समुद्र शारे ऐक्यवंत नगावळी होतसे ते विबापा दुजमज भेटी झाली प्रारब्ध योग काटी ऐसे म्हणून हृदय पुटी नाथा लागे धरतेशी मग वय प्रतापवंत निघता सांडून हे एकांत ग्रामाबाहेर निघोनी त्वरित काशी क्षेत्री चालले परेशे रीती यान मंत्र प्रयोगी होती नाथवाळी चर्चुनी निघोती गमन दोघे करिताती मग पवन वेगाने गमन थकिता वाटे शिरमती उभयंता लावता नेत्रपती पाता काशी क्षेत्री पातले ते काहीचे टेकोनी क्षण सरिता पळाने ते नेम मग बद्रिकेदार चिती धरुण गमन करती त्या मार्गे पाळी प्रयोग दिवे होती यान रूपाची महाशक्ती शने बद्रिकाश्रमा प्रति जाऊन या पोहोचले संचार करती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेम आवडी उद्भवनी पर्वत एकमेका भेटती या उपरी तो उमाकांत श्रीदत्तात्रेय विचारित दुसरा कोण आहे भृत्य मिळविला शेवेशी ऐसे वृत्तानुसया सुत मने महाराजा नाम या नागनाथ अयोत्र प्रतापवंत नारायण अवतार ऐसे बोलता रमन दत्ताशी मने कवचन या ते सदिच्छा अभ्यासून नाथपंथी मिळवा वाकी मग अवश्य मनोनी नत्रीसूत आता झाला सन्मास तेत सांगून सकळ हस्तविद्येपत्र 14 कळा 64 उपरी नागपत्री स्तुती नेऊन केले सकळ सिद्धार्थ साधन उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपा लागे बैसविले नाद दीक्षा तत्काळ देवनी उन्मती मुद्रा लेविकाने शिंगी शैली सिद्ध करुणी नाथा लागे उपिली अस्वेशा दीक्षा रूपे तदश वर्ष केले तप मग स्वर्गदेव मिळवून अमुप वरा लागे दिधले आवदे करुणी दे दिव्यमान तुष्ट करुणी स्वर्गीचे जन ओळविले स्थान नाथावर देवनिया या उपरी पुढे अत्रिसूत नागनाथा बोळवित मने वारे महीचे तीर्थ संगोपन करी का तीर्थयाती मळीन त्याचा मूळ सांडिती संतजन तस्मात वारे तीर्थाटन संत मेळी करे का मग अवश्य मनोनी नाथ प्रेमळ वंदोनी श्री गुरुचे पद्म कमळ तेथे कराया होता वेळ महिवरी संचरला अत्रिसूत गेला गिरणार पर्वती एरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना शिती बालेघाटी पातला ते राहुनी शुद्ध कानन वस्तीशी राहिला मनोधर्म परितो प्रतापी सत्तपी सघन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्काराची वाढली महिमा तुम्ही येथेची वस्ती करावी मग अपार धर्म करुण वस्तीशी राहिले अपार जन ओडवाळलेशे ग्राम नाम नागनाथे ठेविले या परी कोणी की दिवशी मच्छिंद्राला त्या ठयाशी सहज राहता झाला वडवाळाशी नाथ कीर्ती केली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येऊन त्वरित सरळ चालला द्वारांत सोशीचानी हटकैले म्हणते नाथ बोवा एका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथ ते सांगून तुम्हा देऊ की नेऊ दर्शना तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबा एक क्षण आम्ही विचारणी तो की ऐसे मंचित ऐकता वचन व पानळीवर चढले मन चित्ती मने हा संत घन कैसा रावत दिसतसे देवद्वार साधुदार मुक्त असावे निरंतर की कपटपणेचा संत व्यवहार संग्रहाते न ठेविते तरी येथे आहे बंड मग जग बोधवायचे केली प्रचंड तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा ऐसे कृदे चित्ती आणून मग शिष्याचे केले ताडन करिता बहुत जन सप्त शिष्य धावले ते पावनी मच्छिंद्रनाथ पुरुषकळा त्वरे पेरित तेने झाले महिव्यक्त 700
700 शिष्य सकळीक मै व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडन करिता तव ते आरंभळीत या क्रोशवंत एक आरडा उठला तो एरीकडे मठात सुधा ध्यानी भरुनी नागनाथ कोळा लाडाय कोणी प्रांजळवंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोलाळे करुण तेने कुपानळी पेटले मन मग उपरीवर शीघ्र जाऊन निर्दृष्टी पातसे ते 700 शिष्य महिव्यक्त झाले चलनवल रहित एकटा तया गणिनाथ मुखावरी भेदितसे शे नागनाथे पाहून अत्यंत कोपानळाने मने हा नाथ दीक्षेसी तो दिसून परिभ्रष्ट बुद्धी आहे की शांती दया शर्मापूर्ण पाळिले साधूचे लक्षण स्वप्ना माझे तीव्रपण ठेवून निवृत्ती तरी हा या ते नाही योग्य नाथ पंथाला विलाडाग कोणता साधू होता मांग उपदेशले शाशी तरी या ते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरोन ऐसे कोपनी जलपुन धुमिनास्त्र कळविले प्रथम गरुड बंधन विद्या जलपुन स्वर्गी गरुडाचे केले बंधन सकळ नुरे चरण वलन स्वर्गी व्यक्त केलासे मग विभक्त्रास जलपुन शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताचे सकळ जन नाथ पृष्टी दडाले ते पाहुण्या वचननाथ मने चूर्ण करावे हे समस्त मग जलपुनी अस्त्र पर्वत महागण निर्मिला तो पर्वत विशाळ पर्णे येता झाला ना पंथ गणने ते नाते पाहुणे नैने शक्रवज्र जलपिले मग ते शीघ्र पाका सन्न अंतराळी वज्र देत तोड सोडूने तेने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला मग जलपोनी वाताकर्षण शके पडिला महे कारण वज्र काळी जलपोन वज्रा लागे निवेटले ते पाहुनी नागनाथ मनी शोभला ती अद्भुत मग वातप्रेक विद्या त्वरित मेघास्त्रावरी टाकिले ते निशक सावध होऊन पळू लागला भय करुण मने हे प्रतापे घन दोघे जन आपुले का मनसे ते ऐसे म्हणून भयभीत चक्रसा स्थाना पळून जात एकीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता पै झाला मग वासव शक्ती अति दारुण जलपोनी मंत्रप्रयोगे सिद्ध करुणी ते दिप्यमान नागेश भागा पाठविले परी तो शक्ती महादारुण सहस्त्र मंत्र ते जे करुण प्रलय काळी जैसा अगन शब्द करीत तसे शब्द करिता कडकडाट कचुनी पडले गिरी कपाट धरा कापे जजाट द्विभाग हो पाहतसे शापदे पळतीच रान दिग्गजा न मिळे कोठे ठिकाण पाताळ भोवनी शेष दचकून पूर्ण ते सरसावी एकची झाला हल्लकुल्लाळ महिचे जीव चराचर सकळ घाबरून झाला हडबड समेत स्थळ पाहती ऐसा पावनी महांकात काही करे नागनाथ सगळ देवते बंधन विदेत जलपता झाला महाराजा तेने देवाताचे बंधन समस्त मग्न धावती सुरल्या विद्येत ऐसे केले मते कुंठित सकळद अस्त्रशस्त्रांची मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण हे माद्री अस्त्र पाहून नाथे वासव शक्ती टाकिले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ चक्र वज्रा लागे स्वस्तित परिबंधन झाले सकळ देवत अस्त्र विद्या फळेना मग नानास्त्राचे प्रयोक्ती जपे परी ते फळ ते सकळ व्यर्थ जाते मग निशक्त मच्छिंद्र होऊन जगते शब्ददृष्टी पाहतसे तो एरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जलपोनी त्वरित परता समान तक्षकतेथ अस्त्रविद्येशी धावले मग मच्छिंद्रा ते दंशु धावते शतानुशत नाही गणते ते पाहुणे मच्छिंद्र जते गरुडास्त तेव्हा जपतसे परिनागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री मग ते सर्प उन्मत येऊन डंकिती ठाई नाथ त्याने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतसे मग अंतकाळीचा समय जाणून चित्तबुद्धी अंतकरण काया वाचा तन मन गुरुचे चरण स्थवितसे परी कैसा रीती ऊर्ध्व शब्द
अद्भट गती म्हणे महाराजा कृपामूर्ती त्रिसुता धावरे. मी बाळक लाडी वाळ जाण विष्टली असे सर्प बंधन. तरी माये तुझ वाचून कोण सोडवीन मजाता. हे त्रिदैव अवतार खानी मज पाडसाची तू हरणी. व्याघ्र वैसलाम प्राणाहुनी हे धावणे लवगे. परम संकटी पडलो येथे कैसे निद्रा लादले तू ते. सर्व साक्षी असुनी जगाते नेत्र दाखले मज विषयी. दत्त दत्त ऐसे म्हणोने शब्द फोडीला टासे करुण. नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंद काय तसे. परी दत्तात्रय नामे करुण पायटा असे वचन. ते नागनाथ शब्द ऐकून शशकीत होतसे. चित्ते म्हणे मम गुरुचे स्मरण हा करीती केवर्थ याच वाचे. तरी हा कोणाचा शिष्याचे नाव विचारू जाऊनी. मग निकटी येऊन वटचिदात पुस्ता झाला स्नेह भरित. म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा. हे रुमनी आदेश नाथा नाव मच्छिद्र तत्वता. प्रसन्न करून त्रिसुता अनुग्रह घेतला. तरी याचे नाथपंत मूळ मी प्रथम भागे दत्ताची वाळ. मज लागे जालिंद्र सबळ दत्तानुग्रही मिरवला. तया मागे भरतरीनाथ तसे दत्तशिष्य झाला जगविख्यात. जोवरी अंबनी तोपर्यंत चिरंजीव मिरवला. तया मागे रेवनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत. जेने जिंकून सव देव समस्त विप्रबाळे उठविली. तरी महाराजा नाथ पंतात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सूत. ऐसे कोणी वटसिद्ध नागनाथ मना माझी कळवला. मग सुपर्णाचे सोडून बंधन गरुडास्त्र जपे वाचे कारण. ऐसे होतात तत्काळ सुपर्ण महिवरी उतरले. उतरवणी नाग कुळ समस्त होऊनी भयभीत. तर काळ विष शोषून त्वरित अदृश्य ते पावले. असो नाग कुळा विष शोषून अदृश्य झाली या भय करुण. गुरुडई उभयंता नमून सुरकाप्रती तो गेला. हे रिकडे नागनाथ मच्छिंद्र चरणी माता ठेवीत. म्हणे ताता सवार वडील भ्रात गुरु माझा तू होशी. मग नेऊन या सुस्थानाशी बैसविला आपणा पाशी. गुरवनी उदार मानशी एक मास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथाशी. तो बंधन द्वारापाशी ठेविले काय म्हणून या. भाविकेती दर्शनाते तव शिष्टी येऊन देते. त्याते तुझ मज कळी याचे निमित्ते झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्थ. जने हे येऊन परमित ध्यान माझे भंगिती. म्हणून द्वारा ठेविले रक्षण. उपरी बोले मच्छरनंदन नाता हे नव्हे चांगुलपण. भूषणी कापनाशी कोण जन हे ही नदीन व्हावे ती पवित्र पावन. तरी हे द्वार अटक पाहून बिनमुख मागे जातात ती. तरी मुक्तादार आता येथून ठेवी जगाचे अंकीचपन हिरण्या मनधर्मे ऋणरामी वाढवी. ऐसे सांगोनी नागनाथाशी मच्छिंद्रनाथ ते तीर्थाशी. एरीकडे वडवाळन गावाशी काय करी नाथ तो. मुक्तदार अगार टाकून मग दर्शना येती अपार जन. नाना जगाचे अंकीजपण फिटोनी मागे जाताती. ऐसा कोण एके दिवशी सांगून संत शिष्य होता त्याशी. त्याची स्त्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात. ते पावनी वटसिद्ध नागनाथ उठविते तयाचे उठविली त्या ते कांते तेने बोवाट वडवाळ्यात घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होत मृत आणून टाकी ते मटा प्रेत. उठवून नागनाथ सतना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस संकट पडले मधर्मास. मग तो जाऊन सत्य लोकास विधी लागे निवेदी. मग तो मूर्तिमंत चतुर्णान उडवाळात शीघ्र येऊन श्रीनाथा स्तवन करून राहाविले त्या कर्मा. या परी सहा शिष्य त्या ते सिद्धकळा लादली नावाते. ते जगा माझे प्रसिद्धवंत सिद्ध नामे मिरवले. चांगोल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवनसिद्ध भौमनसिद्ध कोकिळ सुंदर चक्षुतो. ऐसे
नवसिद्धा माझारी विद्या ओपिली कवित्वी असावरी देव जिंकोनी सत्वरी विद्यावरू मिरवले 52 वीरांचे करुणी बंधन केल्या शाबरी विद्या स्वाधीन ते शाबरी विद्या कवितरत्न नवसिद्धात मिरवले हे 1 कोटी 1 लक्ष नागनाथची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्यदक्ष पीडाकारक नवती 10 वरे खंडूक उसन टिके केळ हिरा नेम वृश्चिक सर्प विषहरण ऐशी विद्या परोपकारी असो ऐशी विद्या सावरी कवित्व नवानी प्रकट केली जगात याव पर दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची समाधी योग सरला शेवट तो दिला भैरवट आणि रामाजी भक्त सुबट हेमकारणे उद्धरिला ती तरी त्या कथा पूर्ण भागात वदल्या भक्ती कथाम्र ग्रंथात तरी अपरिचर पडिनाथ श्रवण करावय श्रुते हो दोंडीसूत नरहरी वंशी वाली तो संत कृपेशी अवधान विद्ये सावकाशी श्रुते तुम्ही अवधारा स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत वृक्ष काव्य किम्यागार तथा परिशुद्ध भाविक चतुर सप्तत्रिशंति मध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरोस्तु श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ अध्याय 37 समाप्त। ओम श्री नवनाथाय नमः। ओम